चिंद्रन पंचायत समिती मतदारसंघात एकनाथ देशेकर यांच्या सौभाग्यवती कमलाताई देशेकरांच्या विरोधात त्यांच्याच कुटुंबातील वृषाली देशेकर उभ्या असल्याने या निवडणुकीत एकनाथ देशेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। परंतु शेतकरी कामगार पक्षाने आपल्या विरोधात कुटुंबातील उमेदवार दिला असला तरी आपल्या मतांवर कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही, कारण गेले 10 वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करून तर कधी स्वखर्चातून आपण विकास कामे केले असल्याचा दावा एकनाथ देशेकर यांनी केला आहे। वृषाली देशेकर हे शेतकरी कामगार पक्षाने आपल्या घरचाच उमेदवार आपल्या विरोधात कमलाबाई देशेकर यांच्या विरोधात दिलेला आहे, तर तुम्हाला वाटतं त्याचा फरक पडेल आपल्या मतदानावर? नाही, शेतकरी कामगार पक्षामध्ये 15 वर्ष सातत्याने विकास कामं मी करीत होतो आणि विकास कामाच्या जोरावरती आपण स्वतः सहखर्चाने कामं केलेली आहेत, मला त्यांचं काय प्रबल होईल असं काही विषय नाही। तुमचं म्हणणं आहे काही शेतकरी कामगार पक्षात जी कामं झालेली होती ती तुमच्यामुळे झाली होती असं तुमचं सांगा? निश्चित त्याचा पाठपुरावा करून आणि जिल्हा परिषदमध्ये असू द्या, अनेक मंत्रालयापर्यंत जाऊन ज्या काय असतील आमच्या समस्या त्या या विभागाच्या सोडवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि गोरगरीब जनतेची कामं करण्याची तलागलात जे आदिवासी बांधव माझ्याकडे राहतात सर्व परिसरामध्ये, त्यांना निश्चित माहिती आहे का एकनाथ देशेकरांनी सातत्याने आमच्यासाठी दुःखासुखाला आणि सगळ्या विकास कामांची गंगा त्यांनी आणलेली आहे, त्यामुळे त्याचं काही इथं शेतकरी कामगार पक्षाचा प्रबल होईल अशात काही विषय नाही। या विभागामध्ये 10 वर्ष आपण बघतो की प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना त्याही सातत्याने या गाव म्हणजे आमच्या परिसरामध्ये त्यांची निधी वापरलेली आहे आणि त्यांच्या विकास कामावरती नक्कीच आमचा प्रबल असणार। आमदारांच्या माध्यमातून ह्या विभागामध्ये जवळ 5 कोटीची कामं मी स्वतः मंजूर करून आणि ती राबवून घेतलेली आहेत। विकास कामावर आम्ही लोकांची मतं मागणार, करंबेळीच्या सारख्या ठिकाणी आम्ही लाईट पोहोचवली, त्याच्यानंतर इकडे भेकऱ्यासारख्या ठिकाणी आम्ही धरण मंजूर करून घेतलेला आहे आणि मोरब्या धरणाचा सुद्धा आम्हाला त्या मोरब्या धरणाचा जो पाठ आहे तो आमच्या गावापर्यंत आणण्याची आम्ही व्यवस्था चालू आहे आमची। आज एवढी वर्ष आम्ही बघितले आमदारांनी एवढी आमच्या विभागात कामं केली, तेवढी कामं आतापर्यंत कुठल्याही माणसाने केलेली नाही।